नमस्कार मित्रांनो, जी के मारी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 16 जानेवारी 2026 रोजीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर उत्तर आहे दिबा पाटील यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा ही केली आहे. तर दिबा पाटीलचं पूर्ण नाव आहे दिनकर बाळू पाटील. तर इतर काही नुकतेच झालेली नावे पाहू. तर राजपथचं कर्तव्यपथ असे झाले आहे. तर फोयर सागर तलावचं वरुण सागर झालेलं आहे. तसेच जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवनचे महर्षी दयानंद विश्रांतीगृह झालेले आहे. तसेच जलालाबादचे परशुरामपुरी झालेले आहे. तसेच कर्नाकपूलचे सिंदूर ब्रिज झाले आहे आणि खुलताबादचे रत्नापूर व राजपथचे कर्तव्यपथ असे झालेले आहे. प्रश्न दुसरा, मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर आहे विष्णू श्रीधर वाकणकर. तर रातापानी व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमधील 8वा व्याघ्र प्रकल्प असून भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प आहे. तर प्रश्न तिसरा, ब्रिक्स शिखर परिषद 2026चे अध्यक्षपद भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे? तर उत्तर आहे कमळ. तर 2026च्या 18व्या ब्रिक्सचे यजमानपद हे आपल्या प्यारा भारत देशाकडे आहे आणि 2026ची थीम आहे लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती. ब्रिक ही संकल्पना 2001 मध्ये गोल्डमॅन सॅक्सचे अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी मांडली होती. तर ब्रिकची पहिली परिषद ही 16 जून 2009 रोजी रशियातील एकातेरिनबर्ग येथे झाली. प्रश्न चौथा, टेक्नोपेंटचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर यांची टेक्नोपेंटचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जानेवारी 2026 मध्ये हैदराबादमधील आघाडीची पेंट उत्पादक कंपनी टेक्नोपेंटने क्रिकेट आयकॉन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रश्न पाचवा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे? उत्तर आहे रोहित शर्मा हा 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू हा बनला आहे. तर रोहित शर्मा यांनी 11 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा ऐतिहासिक टप्पा हा गाठलेला आहे. प्रश्न सहावा, जानेवारी 2026च्या ICC ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर 1 वनडे फलंदाज कोण बनला आहे? उत्तर आहे विराट कोहली. तर प्रथम हा विराट कोहली बनला आहे. द्वितीय क्रमांकावर डॅरियल मिचेल आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा हे आहेत. प्रश्न सातवा, नुकतेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने भारताची पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर केली आहे? उत्तर आहे तमिळनाडू राज्याने पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर केलेली आहे. तर या पॉलिसीचे उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी चेन्नई या ठिकाणी केली. तसेच उद्दिष्ट आहे पुढील 5 वर्षात 100 डीप टेक स्टार्टअप्सना पाठबळ देणे आणि सार्वजनिक व खाजगी गुंतवणुकीत 100 कोटी रुपये उभे करणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्टे आहे. तमिळनाडू राज्याबद्दल माहिती पाहू. तमिळनाडू राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन व राज्यपाल आहेत R.N. रवी. राज्यसभा सीट आहेत 18, लोकसभा सीट आहेत 39, विधानसभा सीट आहेत 234. प्रश्न आठवा, दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? उत्तर 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय भूगोल दिवस हा साजरा करण्यात येत असतो. तर ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेश गरसोळे यांच्या प्रयत्नातून 14 जानेवारी 1988 पासून महाराष्ट्रात हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
तर उद्देश आहे भूगोल विषयाचे महत्त्व पटवून देणे, भौगोलिक जागरूकता वाढवणे आणि पृथ्वीवरील विविध घटकांचा अभ्यास करणे. तर जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहू. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिवस, 15 जानेवारी भारतीय सेना दिवस तसेच राज्य क्रीडा दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन, 30 जानेवारी हुतात्मा दिन.